परमेश्वराचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलाय, तो किती चांगला आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि त्या देवाच्या नावाला धन्यवाद देत असताना आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. कारण आपण जे काही आपण या ठिकाणी आहोत ते जसं नव्या करारामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जे काही करा देवाच्या गौरवार्थ करा. आज आपण सर्व देवाच्या गौरवार्थ करत आहोत आणि देवाच्या गौरवार्थ या ठिकाणी मुंबईहून काही पुण्याहून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस आपण स्तुतीची प्रार्थना करूया. आणि आपणामध्ये होळकर आंटी आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं एवढं हे असताना आज आंटी आल्या, त्यांच्याबद्दल आपण टाळ्या वाजूया. स्तुतीची प्रार्थना होळकर आंटी करते. व्यवस्थितरित्या तू आम्हाला घेऊन आलास बाप्पा या ठिकाणी आणि ह्या वातावरणात करतो तू आम्हाला आनंदी दिलास त्याबद्दल तुला धन्यवाद देते बाप्पा. प्रत्येक लेकराला तुझ्या चरणाजवळ बाप्पा समर्पण करते. तुझ्या पवित्र रक्ताने बाप्पा त्यांना मुद्रित कर आणि बाप्पा सर्व कार्य तुझ्या हाती समर्पण जाताना पुढे बाप्पा आमचं संरक्षण करतायस. गाडीचा ड्रायव्हरचा हातात गावात येणार आहे सामान्य बाप्पा जाताना तुझी स्तुती आनंद आणि आनंदाने नाचत आम्ही जावं या त्यांच्या विशेष तू आशीर्वाद देतो बाबा. हे जे कार्य त्यांनी चालू केलेलं आहे बाबा ते अधिकाधिक वाढून अनेक तुझी स्तुती आराधना करून तुझ्या आशीर्वाद देत पाहून उत्तम शिक्षण घेऊन त्यांच्या जीवनात कार्य कर. आणि विषय बाबा आता 10वीच्या आणि 12च्या लेकरांची जी परीक्षा बाबा त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे. त्यांनी जो अभ्यास केला बाबा तो त्यांच्या परीक्षेत निकाल स्पर्श तुझ्या मार्गाने पासून बाबा तुझं गौरव व्हावं म्हणून त्यांना मुलीला स्पर्श कर बाबा. सर्वांना तू आशीर्वाद श्रेष्ठ बाबा. पुन्हा एक बार पास्टर आणि त्यांच्या मिसेसला तुझ्यासाठी विनंती करते आणि बाबा त्यांना संस्था चालवण्यास अधिकारी बाबा सगळी त्यांना मदत मिळाली विनंती करते. आणि तुला सांगावं असं काही नाही बाबा. तुला सांगण्याची सगळ्या गोष्टी तुला माहिती असतात. कोणाला काय हवं बाबा याची तुला जाणीव असते. जो विश्वासाने मिळाला आहे या विश्वासाने तो मागतो त्याला मिळालेला आहे बाबा. त्यांचा विश्वास आहे की संसार दिवस वाढत जाईल. पुन्हा एक वर बाबा तू आम्हाला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यास तू आम्हाला संधी देशील याबद्दल तुला धन्यवाद. आता बाप्पाची तुझी स्तुती आराधना होणार आहे त्यात तुझा प्रवेश आहे असा पूर्ण विश्वास आहे. आणि बाबा इथून पुढची सर्व वेळ तुझ्या चरणाजवळ दे. जे वचन आमच्यासाठी येणारे ते ग्रहण करण्याची शक्ती तू आम्हाला दे. आत्मा शरीर प्राण तुझ्या हाती सोपवत आहे. प्रार्थनाला प्रवेश आणि मागणी म्हणतोय बाप्पा. आमेन.